दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं आणि त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभावेळी हा सगळा प्रकार घडलाय। या कार्यक्रमासाठी मंचावर शरद पवारांच्या उजव्या बाजूला अजित पवार तर डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती। पण कार्यक्रम सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी अजित पवारांनी आसन व्यवस्थेची पाहणी केली आणि त्यावेळी त्यांनी आसन व्यवस्था बदलण्यास सांगितलं। त्यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्याला याविषयी त्यांनी सूचना दिल्या, त्यानंतर ही आसन व्यवस्था बदलली गेली। दरम्यान अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळल्याचं दिसून आलं, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं, तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं। मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना। माझा आवाजच आहे की 2 खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं। त्याच्यावरले हे काही बातमी होऊ शकत नाही। त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले, त्यांना रिस्पेक्ट दिली।